उद्योगनगरीत म्हणजे आपल्या शहरात महायुती होण्याची शक्यता कमी दिसते, पण तुम्हाला काय वाटतं, ती व्हावी की स्वतंत्र लढावं? तुमचं काय मत आहे? पहिल्यांदा मी आपला आवाज चॅनलचे खूप सारे आभार मानतो की त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे युवकांचं ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे हे आपण हा कार्यक्रम घेतला, त्याबद्दल खरंच मी आपले आभार मानतो. कारण का जगात सगळ्यात जास्त युवक असणारा देश हा आता भारत आहे आणि त्यामुळं आपण हा प्रश्न उपस्थित केला खूप महत्त्वाचा आहे. कारण का युवक पहिल्यांदा राजकारणाकडून पाठ फिरवत होते, पण आत्ता बरेच युवक हे राजकारणात सक्रिय होण्याचा प्रयत्न करत आहेत. तशीच आपल्या शहराची पण परिस्थिती आहे. आज शहरामध्ये 100% भाजप ह्या नारा आम्ही दिलेला आहे आणि आमचे जे शहराचे अध्यक्ष आहे शत्रुघ्न बापू काटे यांनी पण गेल्या 2-3 दिवसापूर्वी सांगितलं की आम्ही 60% नवीन युवकांना संधी देणार आहोत. तर माझं असं मत आहे की आमच्याकडं ऑलरेडी काय सर्व पक्षांकडं युवकांना संधी मिळावी हा एक चांगलं व्यासपीठ राजकारणात येण्यासाठी सर्व युवकांना आहे. तर युवकांनी ह्यात येऊन पुढे काम करण्यासारखे खूप सारी गोष्टी राजकारणात आहे. कारण का प्रत्येक युवकांचं एक विजन हे वेगळ्या दिशेने आत्ता वाटचाल करत आहे. तर युती व्हावी नाही व्हावी हा शेवटी वरिष्ठ लेवलचा प्रश्न आहे, शहर लेवलचा प्रश्न आहे. शहरातले सगळे आमदार असतील, कोर कमिटी असेल, हे सगळे बसून निर्णय प्रदेशाला पाठवले आणि शेवटी तो निर्णय प्रदेश घेईल. पण माझं असं मत आहे की 100% भाजपचा जो नारा आमच्या शहरांनी दिला आहे त्यासाठी आणि आमच्याकडे पूर्ण यंत्रणा असल्यामुळे आमच्याकडे असेल किंवा अजितदादा पवारसाहेब असतील त्यांच्याकडे असतील, प्रत्येकाकडं उमेदवार तेवढे तुल्यबल आहेत आणि युवक आहेत. तर माझं असं मत होतं की जर का काय होईल तो निर्णय नंतर ठरेल, पण युवकांना संधी मिळावी हाच माझं म्हणणं आहे, बाकी काय.